नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की पियू अजूनही त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघाली नसती. पियू सारखी रडत असते. तेव्हा नंदिनी तिच्याकडे येते आणि म्हणते, पियू बाळा, काय झालंय तुला? काय चाललंय तुझ्या डोक्यात? कसला एवढा विचार करते? काय सांगायचंय तुला? मला सांग. असं मनातल्या मनात एकटीच नको हे करू. मी तुला काहीच बोलणार नाही, पण तुझ्या मनात काय चालले तू मला एकदा सांग. पण पियू काही सांगायला तयारच नसते, कारण पियू खूप घाबरलेली असते. आणि आता इकडे जीवा म्हणत असतो की मी एक सुचवू का? नंदिनी म्हणते, हा बोला ना. तेव्हा म्हणतो, आपण काउन्सलरला बोलू आणि काउन्सलरसोबत पियूला बोलायला सांगू. तेव्हा पियूच्या मनात काय चालले ते आपल्याला कळेल. तेव्हा नंदिनी म्हणते, आता ओके, आता काउन्सलरच आपण बोलू, म्हणजे आपल्याला पण कळेल नक्की काय चालले. आणि हे सगळेजण रूममध्ये लपून बसलेले असतात. अचानक दरवाजा वाजतो. तेव्हा पियू दरवाजा उघडते. बघते तर काय, पुढं वसू मावशी असते. आणि ती वसू मावशीला बघून खूप घाबरते. आणि हे सगळं नोटीस नंदिनी करते. नंदिनी मनातल्या मनात विचार करते, ही एवढी वसू आत्यांना बघून का घाबरते? वसू आत्याच हिला काही बोलल्या नसतील ना? कारण की वसू आत्याला माहीत नसतं की रूममध्ये कोण कोण आहे. तिला वाटत असतं की फक्त पियूच आहे. आणि वसू आत्याला बघितल्या पियूचा चेहरा खूप घाबरलेला असतो. पियू खूप जास्त घाबरलेली असते. आता नंदिनीला हळूहळू का होईना पण काहीतरी लिंक लागत असतात. तिला कळत असतं की पियूची ही अवस्था होण्याला खरे कारणीभूत ही आत्याच आहे. आता या सगळ्याच्या मुळापाशी जाऊ शकेल का नंदिनी? आणि तिला कळेल का की हे सगळं, की तिला किडनॅप करण्यामागे वसू आत्याचा हात आहे. आणि हे सगळं पियूने ऐकल्यामुळे पियू खूप सारी घाबरलेली आहे. हे कळल्यानंतरनं नंदिनी काय करेल हे पाहण्यासाठी विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.